पाटणमधील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन धांडे पूल येणार नव्या रूपात। धांडे पूल हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात आहे। कराड चिपळूण मार्गावरील हा पूल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग यांना जोडणारा मुख्य दुवा होता। साधारणतः हा 150 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी बांधला होता। पूल जुना व वाहतुकीसाठी धोकादायक बनत चाललेला होता। हा पूल पाडून या ठिकाणी रुंद व मजबूत पूल शासनाने बांधण्यास सुरुवात केली आहे। तसेच पाटणपासून कोयनानगरपर्यंत नवीन रस्त्याचे कामही सुरू असल्यामुळे रस्त्यालगत प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे। यामुळे रस्त्यालगतचे व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। रस्त्यालगतची 200 ते 300 वर्षापूर्वीची वडाची व इतर झाडे तोडल्यामुळे जैवसृष्टीचे नुकसान झाले आहे। पाटणमध्ये मुख्य रस्त्याला प्रचंड ट्रॅफिक कोंडी होत असून नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत। ट्रॅफिक होऊ नये यासाठी पोलीस प्रचंड मेहनत घेत असून थोड्याच दिवसात हा रस्ता पूर्णत्वाला जाऊन कोकणच्या प्रवेशद्वार पाटणमधून वाहने सुसाट कोकणाकडे धावतील अशी आशा नागरिक करत आहेत। या पुलाच्या बांधकामामुळे व्यावसायिक त्रस्त झाले असून यावर प्रतिक्रिया देताना एक जण म्हणाले, पुलाचं काम दिनांक 27 मार्च या दिवसापासून चालू झालं। त्यापासून जे दळणवळण आहे दळणवळण हे नवा रस्ता मार्गे डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे। अवजड वाहन आहे ती कराडवरून डायव्हर्ट करण्यात आलेली आहे, परंतु त्यामुळे हे बांधकामाचं काम स्लो चाललेलं आहे, ते फास्ट व्हावं। तसेच इथं असणारे जे जैवसृष्टी झाडं वगैरे आहेत ते फार 200-300 वर्षापूर्वीची वडाची झाडं ती पाडली गेली, त्यामुळे निसर्गाची पण हानी झाली वगैरे काय प्रदूषण धूळ तर फार आहे। आम्ही तर आता ते धुळीनं पूर्ण त्रस्त झालेलो आहे। प्लस आमचा जो धंदा आहे तो 50% पण खाली आलेला आहे दळणवळणामुळे। तर हे काम लवकरात डेडलाईन त्यांची 27 आहे, 27 मेची। त्याच्या अगोदर झालं तर बरं होईल, यासाठी प्रशासनाने लक्ष घालावं। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड।